नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप समोर आला आहे। रुग्णाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की पार्किंगवरून एका संतप्त डॉक्टरने वाहनाचे नुकसान केले आणि त्यांना शिवीगाळ केली। अकोला शहरात सय्यद आसिफ यांच्या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाले आहे। जखमी अवस्थेत ऑटोने नेत असताना ते खाली पडल्याची माहिती आहे। हा अपघात आहे की हत्या याचा तपास रामदासपेठ पोलिसांकडून सुरू आहे। अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा जगजीवन दामोदर यांच्या विरोधातील कथित लाच मागणी प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई झाली आहे। अमरावतीतील अप्पर आयुक्तांनी त्यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे। श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरातील हिंदी भाषिक महिलांनी कावड यात्रा काढत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक केला। कावड यात्रेने परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अकोल्यातील अकोली खुर्द परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे। नरनाळा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेला अकोट कोपडखेड मार्ग अवघ्या 5 महिन्यातच खड्डेमय झाला आहे। रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। अकोल्यातील MIDC परिसरात चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 3 वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे मंदिराची दानपेटी फोडून रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली। CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपीला जेरबंद करत मुद्देमाल हस्तगत केला आहे। अकोट अकोला दरम्यान धावणाऱ्या मेमो ट्रेनला दिवसेंदिवस वाढती गर्दी होत आहे। नियमित प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने अक्षरशः उभे राहून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे अतिरिक्त डबे किंवा अतिरिक्त फेऱ्यांची मागणी जोर धरत आहे। महाड येथील आदिवासी दिनाच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बेकायदेशीर जमावातील 20 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।